मित्रांनो, काल मी एक गोष्ट माध्यमामध्ये वाचली. एक साधारणतः तरुणी प्रेमामध्ये पडले आणि वगैरे, आणि प्रेमामध्ये पडल्यावर त्या मुलीच्या वडिलांनी प्रेमाला विरोध केला. काय 22-23 वय असते लोकांचे काहीतरी. प्रेमाला विरोध केल्यावर त्या मुलीनी आपल्या वडिलांचा विषप्रयोग करून त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे विषप्रयोग केला गेला, मृत्यू झाला. हे कोणाला काही कळलं नाही, पोलीस वगैरेकडे सगळं काही कळलं नाही कोणाला वगैरे. इट वॉज नॅचरल म्हणून सगळं मानण्यात आलं. पण आता याच्यानंतर काय झालं, ती मुलगीने त्या मुलांनंतर लग्न केलं. लग्न केल्यावर दोघांना मग काही काळ 2-3 महिने त्या मुलामुलीचंही पट्टे ना, ते मग ती मुलगी स्वतः त्या मुलाला सोडून, संसारी न जाता संसार सोडून ती आपल्या माहेरी परतली. आता माहेरी परतल्यावर हा आपला मुलगा डिप्रेशन नाराज झाला आणि त्यांनी हे जे विषप्रयोग या सगळ्या गोष्टी होत्या या जाऊन स्वतः, मला वाटतं त्यांनी कुठेतरी कथन केलं जाऊन कुठेतरी, आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला की यानंतर मग पोलिसांना आणि हे सगळं झालं, होत गेलं गोष्टी सगळ्या वगैरे. तर गोष्टी अशा आजकाल घडत आहेत. खेद वाटतो की मला आजकालच्या मुलांना की 15-16 वर्षी काय तुमचे व्हॉट्सअप हे करून रिलेशनशिप आणि काय हायफागिरी काय त्याचा अर्थ नाही हो फारसा. ते तुम्ही सरळ मेहनत करायला पाहिजे, अंग भरून कष्ट करायला पाहिजे. तुमच्याकडे कितीही पैसे असले ते कामाला येत नाहीत. पहिली गोष्ट, तुम्ही जोवर अंग भरून मेहनत करत नाही, तुमच्याकडे अध्यात्म नाही, तोवर त्या तुम्हाला पैशाचा शून्य उपयोग आहे, किंवा तो पैसा तुम्हाला चुकीच्या मार्गाने आयुष्यात घेऊन जातो. हे मी खूप ठिकाणी बघितले. मी स्वतः औद्योगिक क्षेत्रात आणि अनेक ठिकाणी बघतो मी. तुम्ही स्वतःहून अंग झटून मेहनत केल्याशिवाय कितीही पैसे तुमच्याकडे असतील त्याचा उपयोग होत नाही. किंबहुना तो पैसा तुम्हाला म्हणजे चुकीच्या मार्गाने नेतो आणि तुमची तब्येतीवर हे करेल. त्याच्यावर तब्येतीवर म्हणजे त्याच्यावर तो तुम्हाला तब्येत नीट ठेवू देणार नाही आणि तुमचे मानसिक जडणघडण विचित्र होते त्यांनी. तेव्हा मी एक खूप अभ्यासन तुम्हाला सांगतो की सध्याची तुम्ही एक करा की आईवडिलांना तुम्ही तुम्हाला वाढवले, आईवडिलांशी तुम्ही त्यांच्याशी त्यांच्या भावना त्या जपा, नीट आईवडिलांची काहीतरी करा, समाजासाठी करा आणि अंग भरून मेहनत करा. कुठलीही नोकरी मिळेल, कितीही पैसा मिळेल, त्यात मान अपमान काही नसतं. काय अगदी म्हणजे कुठलंही काम केलं त्यात काही कुठल्या प्रकारचा आपण कमीपणा मानून चालत नसतो. तेव्हा तुम्ही कृपया, माझी विनंती आहे की असं काही न करता, म्हणजे आम्ही कळकळीची किंवा असं करू नका. तुम्ही सरळ सज्जनपणे अगदी कामधंदा करा, तुम्ही छानसं नोकरी करा आणि यातून तुम्हाला आउटपुट मिळेल. भले वयाच्या तुमचे वय उलटेल, पण शेवटी काय आयुष्यात तुम्हाला अध्यात्म, अंग भरून मेहनत केली हेच कामाला येतं. कितीही पैसा वडील पडत असेल तो कामाला तुम्हाला येत नसतो, तो तुम्हाला गाळातच घालतो. थँक्यू. तुम्ही मला सबस्क्राईब जरूर करू शकता. माझा एक ज्योतिषचं चॅनल आहे, अतुल कणी यूट्यूब ॲस्ट्रॉलॉजी. थँक्यू.